हॅलो फ्रेंड्स, तर बघा स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. 1 किलो केकची ऑर्डर होती. चॉकलेट फ्लेवर होता केकचा आजचा आणि मेकअप थीम बनवायची होती. त्यांचं मेकअप थीम पाहिजे होती. त्यांना कस्टमरने तसं सांगितलं होतं की टॉपर्स बनवा, त्यांना फाउंडंटचं वर्क नको होतं. मग मी पेपरची प्रिंट काढून आणली आणि त्याला स्टिक वगैरे लावून घेतल्यानंतर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवीनच आपला केकचा फायनल लुक कसा झाला होता ते. तर बघा इथं 1 किलोची ही चॉकलेट सिरम आहे. तुम्हाला जर चॉकलेट गनश वापरायचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. कोणी चॉको चिप्ससुद्धा ॲड करतात, पण कस्टमरने सांगितलं होतं चॉको चिप नका टाकू म्हणून. ते एखाद्याला आवडतं, एखाद्याला नाही आवडत. तर बघा इथं आपल्याला बेस शुगर सिरपने सोप करायचा आहे. जर तुमचा बेस जर एकदम सॉफ्ट बेक झाला असेल तर तुम्ही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदम मस्त असा स्पॉन्ज आपला बेक झाला होता. बघू शकता तुम्ही, अजिबात क्रम्स वगैरे कुठेच निघत नाही आहेत. तर योग्य तेलाचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं. तेल जर जास्त झालं तुमच्याकडून तर बेसवरून चिकट होतो. तर अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी 1 कप प्रीमिक्स तुम्ही घेतलं तर त्याच्यात मी म्हणेन की 1 चमचाच तुम्ही तेल टाका. म्हणजे आपण जो पोह्याचा चमचा असतो तो जास्त टाकू नका, कारण केक क्रम्स निघत नाहीत, पण वरून केक एकदम चिकट होऊन जातो, मग तो बरोबर नाही लागत. आणि जशी आपल्याला क्रीम लागेल तशीच थोडीच क्रीम बीट करून घ्या, कारण की एकदम जास्त बीट करून ठेवली तर ती नंतर आपल्याला फिनिशिंग करायची असेल त्यावेळेस मग ती क्रीम फाटल्यासारखी होते. त्याच्यामुळे मग एकदम क्रीम बीट करायची नाही, थोडी लागेल तशी तुम्ही बीट करा. आणि जेवढी हाफ KGला लागते तेवढीच क्रीम तुम्ही बीट करून घ्या. जास्त पण क्रीम यूज करू नका, कारण आजकाल खात नाहीत जास्त क्रीमचे केक. स्पॉन्ज जास्त आवडतो कस्टमरला. तर बघा अशा पद्धतीने आपण क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा केक अर्धा पाऊण तासासाठी. क्रम कोट केल्यामुळे काय होतं ना, आपली फिनिशिंग एकदम छान येते. म्हणजे जेव्हा आपण फायनल फिनिशिंग करतो तेव्हा. मी आत्ताच व्हिडिओला सुरुवात केली आहे. मला एवढं जमत नाही वाईज ओव्हर करायला, बोलतानासुद्धा मी अडखळते सारखी, तर समजून घ्या तुम्ही. जशी मला प्रॅक्टिस होत जाईल तसे आणखीन छान होतील आपले व्हिडिओ. तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण आपल्या रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या आणि सिम्पल ह्याच्यात आहेत. तर बघा इथे मी बेबी पिंक कलर घेतला होता, तर आपल्याला पिंक कलर करायचा आहे, लाईट पिंक. बघू शकता मी फ्रीजमधून काढून घेतला आहे केक, ते दिसतच असेल तुम्हाला बेसवरून. तर पायपिंग बॅगचा यूज करा तुम्ही, म्हणजे परफेक्ट क्रीम पाहिजे तिथं व्यवस्थित लागली जाते आणि फिनिशिंग करण्यालासुद्धा सोपं जातं आपल्याला. खूप छान असा केक आपला तयार होणार आहे. आणि तसंच मी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू वगैरे पण सेल आउट करते, तसं मी चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. खरंच व्हिडिओ बनवायला आणि एडिटिंग करायला खूप सारा वेळ जातो, खूप मेहनत आहे खरं ह्याच्या मागे पण. ज्या महिला असे मेहनत करतात खरंच त्यांच्या पण चॅनेलला सपोर्ट करा आणि आपल्यासुद्धा चॅनेलला सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ आला की पहिली नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल. केकला फिनिशिंग एकदम मस्त करायची आहे, कारण त्यानेच आपला केक एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो फिनिशिंगमुळे. तर बघा मी खूप सारे असे म्हणजे कमेंट वाचते केकच्या चॅनेलवरती की ताई आम्ही ऑर्डर घेतो तरी जवळचे लोक ऑर्डर देत नाहीत, बाहेरून केक आणतात. तर हे माझ्या बाबतीतसुद्धा होतं. आपण आपली मेहनत करत होम बेकर तुमच्यासाठी खूप मनापासून केक बनवतात आणि खरं स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते तसं. तर बघा इथे मी स्टार नोझल घेतला आहे, त्याच्यावर कोणता नंबर नाही आहे. तर अशा प्रकारे छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे खालच्या साईडून. तुम्ही रसायनीमध्ये कुठे राहत असाल तर नक्कीच तुम्ही केकची ऑर्डर देऊ शकता त्या साईडने. तर बघा अशा प्रकारचे मेकअप थीमचे टॉपर भेटतात केकच्या, म्हणजे जे मटेरियल विकतात त्यांच्याकडे. तर हे मला 30 रुपयाला पॅकेट भेटलं होतं. तर नंतर कॅमेराच ऑफ झाला, माझं लक्षच नाही गेलं. तर बघा अशा प्रकारे मी टॉपर्स अरेंज केलेत, नाव टाकून घेतलं अंकिता, आणि गुलाबाच्या पाकळ्या अशा मी साईडून थोड्या लावून घेतल्या. तर केकचं वजनसुद्धा बघा परफेक्ट झालं. एक लाईक नक्की करा.